नमस्कार. हरेश्वर बर्ड व्हॅली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. अर्थातच मी मुकुंद काकडे, काकडे फार्म. समोर दिसत आहेत ते आमचे बंधू लालासाहेब काकडे, निळा चेक्सचा शर्ट, डाव्या हाताला डॉक्टर योगेश. ते गाईवर संस्करण करतायत आणि ज्यांनी व्यसन पकडून बकुळाला धरलेला आहे, ही गीर गाई आहे. तर ते आहेत तिकडे बघा, विश्वनाथ राठोड. तर मित्र हो, ह्या गाई वसुबारसीला आल्या या ठिकाणी दिवाळीमध्ये. आणि आता शनिवारी गाईला इंजेक्शन दिलं होतं आणि माझावर येण्याचं. आणि त्यानंतर आता सोमवार म्हणजे जवळजवळ 48 तासानंतर ती माझावर येते. तर त्यावेळी डॉक्टर साहेब आलेले आहेत आणि आता तिचा माज आला आहे का नाही ते चेक करण्याचं काम चालू आहे. तर या ठिकाणी लावाय पाहिजे, तसं नाही येतं, मी जवळ येतो ना. लालासाहेब काकडे आपल्याला या ठिकाणी ह्या गोपालन आणि गोसंगोपनच्या विषयी माहिती सांगतील. नमस्कार. ह्या ज्या गायी आलेल्या होत्या ना, ह्या लागवड राहत नव्हत्या म्हणून इथे दिलेले आहेत त्या गोसंवर्धन केंद्रामध्ये. म्हणजे भाकड गाय म्हणूनच या ठिकाणी ते दिले. हरेश्वर बर्ड व्हॅलीच्या अंडरच येतं गोसंवर्धन केंद्र. त्या गोसंवर्धन केंद्रात या गायी आल्या होत्या. तर डॉक्टर विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पोषण आहार म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस, परत चारा आणि इथं नैसर्गिक चराईला सोडतो आम्ही त्यांना. आणि त्याचबरोबरीने त्यांना संध्याकाळची पेंडही खायला घालतो आपण. तेच की सूक्ष्म गोळी पेंड. गोळी पेंड आहे ते कारगिलचं आपण खाद्य घालतोय या कारगिल कंपनीचं. त्याला आता आम्हाला आहे ना पाणी गरम करायचे ते शेक शॉर्टेड सिमेंट देण्यासाठी. तो व्हिडिओ जरा आता बंद करा. तर मग त्यांच्यावर आता संस्करण म्हणजे हे शेक शॉर्टेड सिमेंट भरतोय आपण गिरचं, प्युअर गिरचं शॉर्टेड सिमेंट्स. ओके, म्हणजे ती गाभण व्हिडिओ राहण्यासाठी. मध्ये कुठला आहे तो. आता गरम पाणी आणलेलं आहे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. तर दरम्यान आता ही जी गोकुळं आहे, गोकुळाला आता सेक्स सिमेंट भरण्याचं काम चालू आहे. तर त्याप्रमाणे राठोडने एका बाजूला धरलेलं आहे, तिचे पाय बांधलेले आहेत. आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणी हां असं चिकट द्रव पदार्थ, काचगत आलं पाहिजे, काचेगत चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतोय या. आणि हां, लालासाहेब बोला याच्यावर काय एक्सपर्ट. ऐका ना, आता ह्या गाईला आहे ना शेक शॉर्टेड सिमेंट मारणार आहे आपण, चांगला बुलचं. तर त्या बुलच्या डिटेल्स दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ. करेक्ट. कुठला बुल आहे, त्यातलं सिमेंट कुठलं आहे. आता हे धरा, आता तुम्ही 1 मिनिट, मी जरा त्यांना काय मदत लागली तर करू लागतो तिथे धरा. नमस्कार. आता हे बघा, हे सिमेंट चॉईस करायचं काम चालू आहे. हां, तर हे आपण आता बुलचं शेक शॉर्टेड सिमेंट्स ह्या कंटेनरमधून हे डॉक्टर साहेब काढत आहेत आणि स्ट्रॉमध्ये भरत आहेत. ते आता ते शोधत आहेत कुठलं सिमेंट्स आहे शेक शॉर्टेड ते. त्यांच्याकडे सायवालचं पण असतं, गिरचं आहे, कॉन्क्रीटचं असतं, देशी गायांचं, परत चेपचे पण आहेत भरपूर त्यांच्याकडं. हे हां, ते नायट्रोजन सिलेंडर आहे ना ते. हां, हे नायट्रोजन सिलेंडर आहे. त्याच्यात हजारो वर्ष हे राहतं सिमेंट्स, हजारो वर्ष राहू शकतं ते. एखाद्या बुलचं जर हे करायचं असेल ना. हां, आता हे बघा यांनी काढलेलं आहे. आता हे आपलं हे पाण्याच्या ह्याच्यात टाकत आहेत, आपले थंड येणार. हा सिमेंट्स म्हणजे जे गाईचं साधारण आणि ह्याचं टेम्परेचर एकच येईल असं. इकडं हे बघा, इथं ह्या देशी कोंबड्या संवर्धनाचं पण काम त्यांच्याकडे चालू असतं बरं का. उडून माराल. निर्जंतुकीकरण करताय पाण्याने, बोला ना तुम्ही. हां,
थांबा आता. जास्त टाईट नको करा तुम्ही. सैल कर, सोड सैल तू. नाही हे ना कंबारड वर नाही गेलं पाहिजे. असं इथं इथं दाबायचं, इथं शिफ्टी इथं घेऊन हाताने दाबायची. बघ आता शिफ्टी वर केली कसं होते. झोपला का नाही कधी तू? खाली दाब तिला, खाली दाब. व्यवस्थित सोडा अगदी एकदम. हो बस, थांब थांब थांब. थांब बाई, झालं. हो हो, उद्या उड्या मारणार नाही, थांब. ऐक ना उद्या आहे ना. ते हो ते बरोबर मध्ये सोडायचं असतं. हम्म. सोडायचं आणि तिथे डॉक्टर जरा पाणी है ना, पाणी हा. 100% झालेला त्यांची कालपासून. आता आपण पाहिलं की गोकुळा या गाईला सेक्स सॉर्टेड सिमेंट भरण्याचं काम आता पूर्ण झालंय. पूर्ण झालं. त्याप्रमाणे आता कुठं मारायची पुढं ना. बस ना. तर ते पाणी टाकायचं, फक्त पाणी टाकायचं काम आहे आता. बाकी सगळ्या अंगावर टाकलं धुतली तरी चालते तिला. आठवड पाणी टाकते मी देते इकडे, मारू दे तिच्या अंगावर पाणी. जसं बघा आपल्याकडे गाय आली ना तर तिला अशा गाठी बिठी होत्या ना, हा. सगळ्या गाठी गेल्या का नाही बघा ना. अच्छा. या की बघा की होते का इथं गाठी कमी हा. झाल्या का फार? किती नाही नाही, कमी? बरोबर नाही. इथं असे आयाळ आल्यासारखं आलं होतं. तर डॉक्टरांना पण म्हणलं इथं खाली चरबी साठलेली होती तिची, ती सगळी गेली. नाही नाही सगळे गेले. हो ते स्ट्रॉ ठेवा बरं का, आपल्याला लिहायचे ना त्याच्यातनं. त्यांना म्हणलं हे आणा हे. तिकडनं मारलंच नाही पाणी तू. हे मार ना पाणी राठवड. अरे ते आठव ना सगळं सगळं. पाणी मार की दिसतं, आपण ह्याला मारतो असं. अरे थंड करायचं. हे पाणी मारण्यामाग काय हेतू आहे लाला साहेब? शरीराचं टेम्परेचर पण आहे ना थंड होतं. हा. आता ह्या प्रक्रियेदरम्यान ते वाढलेलं असतं आणि शरीरामध्येच हीट असते, म्हणजे हीटवर आलेलीच होती. अच्छा. आणि आता सिमेंट भरलेलं आहे. माथ्यावर पुन्हा एकदा पाणी मार. तिकडे मार, डोक्यावरती मार. मार मार मार. बस झाली. बस बस. आज 25 नोव्हेंबर या दिवशी तिला एवढी गोकुळाला सेक्स सॉर्टेड सिमेंट भरलेलं आहे. काय बघा ना ते. नाही मला माहिती आहे. आता जे सिमेंट भरलं त्या बुलचं नाव काय, त्या बैलाचं नाव काय? बघा आता ह्या सिमेंट्स वरती सगळी डिटेल्स असतात. सगळं त्याच्यावर लिहिलं. हा. हे शेख सॉल्टेड सिमेंट्स वैष्णव बुले, त्याचा नंबर आहे 4384. नाही नाही नाही, त्याच्याकडे हे कळते आहे ना, हे त्याच्याकडे त्याचं हा. लॅक्टेशन राहते. हा. मग बुल नंबर Lactation. काय आहे?
ते नाव त्याचं फक्त हे आहे, वैष्णव नाव आहे त्याचं. वैष्णव हा बुल आहे हम्म. गिरमधला. हे बघा, थांबा. नाही दिसत दिसत नाही, कॅमेऱ्यात दिसत नाही. कॅमेरा मीच करतोय. हा. आता या ठिकाणी आम्ही सर्वजण तो कार्यक्रम झाल्यानंतर गवती चहाचा आस्वाद घेत आहोत आणि दरम्यानच्या काळामध्ये लालाभाऊंनी आणि डॉक्टर योगेश यांनी जे सिमेंट भरलं ते कुठल्या बुलपासून होतं याचे डिटेल्स त्यांनी काढलेले आहेत. हे बघा, दूध आहे 4383 लिटर आहे एका लॅक्टेशनचं दूध त्या बुलचं. हा. आणि फॅट आहे 4.6. हा. आणि वैष्णव बुलचं नाव आहे. बुलचं नाव वैष्णव आहे. हा, त्याची काय हिस्ट्री आहे? UID बघा, त्याची हिस्ट्री दिली की सगळी. UID. हा, UID नंबर आहे त्याचा वैष्णव. आणि त्याचं हे चित्र बघा, सरळ करा. हा. अच्छा. त्याचं ह्या बुलचं चित्र हा वैष्णव बुल. हा बुल भरलेला आहे आपण. या बुलचं सिमेंट भरलेलं आहे. हो. येस सर. ओके. अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम केला. सर्वांनी आता मी माझी हापडी टाकून हे केलेले आहे म्हणून. नाही, आता योगेशजी आम्हाला असं सांगा की आता हे आता पुढं ही प्रक्रिया कशी असते, काय होतं पुढं नेमकं? पुढं म्हणजे आता आपण आपलं सिमेंट सोडलेलं आहे बरोबर? सिमेंट सोडलंय आपण. आणि गाईमध्ये काय असतं, हे झालं बुलचं सिमेंट झालं. ओके. गाई आपल्या एक स्त्री बीज सोडते. ओके. स्त्री बीज आणि बुलचं सिमेंट जो आहे, पुरुष बीज. ठीक आहे, दोघांचं फर्टिलायझर होते आतमध्ये गर्भपिशवीमध्ये. गाईच्या गर्भपेशीमध्ये. ठीक आहे, आतमध्ये गर्भपिशवी त्याचं फर्टिलायझर झालं हा. की ते फिलिपिन्स ट्यूब असतात, त्या हा. फिलिपिन्स ट्यूबला ते चिपकते. मग इम्ब्रू तयार झाल्यानंतर पॉलिपाईन ट्यूब मध्ये एम्ब्रियो ते तयार होतो लहान चिपकतं. छोटं. ते इम्ब्रू उद्यापासून त्याची इम्ब्रू तयार होण्याची प्रक्रिया चालू होईल. ओके. आज जर ते फर्टिलायझर झालं, आजपासूनच त्याची इम्ब्रू तयार व्हायची प्रक्रिया चालू होईल. ओके. आणि नंतर 7 दिवसापर्यंत ते एम्ब्रूची स्थित राहील. हा. 7व्या दिवशी नंतर मग ते फिलिपिन्स ट्यूबला ते मग चिपकून जाईल. आणि ओके. समजा चिपकलं तर तिथून ते त्याचा गर्भ तयार होते. आणि ओके. समजा जर ते चिपकलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असलं हा. तर मग ते लगेच 7व्या दिवसानंतर बाहेर फेकून देते. ओके. ओके. समजलं? ओके. 7व्या दिवसापर्यंत जर चिपकलं तर मग ते पुढं मग कंटिन्यू राहते. ओके. बापून. कंटिन्यू राहते म्हणजे त्याच्यानंतर मग तो किती महिनेपर्यंत म्हणजे गाय तो गर्भ तयार करून ते हे देशी गायींचं आहे ना, हा, हा. हे गर्भाचं हम्म. जसं माणसाला 9 महिने 9 दिवस लागतात, ओके. तसं देशी गायींच्या गायीमध्ये गर्भाला सुद्धा कॅटलमध्ये 9 महिने 9 दिवस लागतात. बर. म्हणून देशी गायीचं दूध हे वा. आई समान आहे. काय निसर्गाचा नियम आहे नियम बघा. आहे की कारण माणसाचं आणि तिचं सेम सेम टाइम आहे. पिरियड आहे. हा, म्हशीला 10 महिने 10 दिवस लागतात. बर. बाकीच्या प्राण्यांचे वेगळे महिने आहेत. ओके. प्रत्येक प्राण्यांचं जस्टेशन पिरियड हा वेगवेगळा असतो. वेगळं ओके. कोणाचं 15 दिवसाचं असते, कोणाचं 1 महिन्याचं असते, कोणाचं 2 महिन्याचं असते, कोणाचं 6 महिन्याचं असते. 6 महिन्याचं असते. प्रत्येकाचं जसं हत्तीचं जवळजवळ 2 वर्षापर्यंत ते. तरी हा, 22 ते म्हणून एक म्हण आहे की मराठीमध्ये हत्तीला कधी पिल्लू होईल ते माहिती नाही. हा, त्याचा 20 ते 22 महिन्याचा जस्टेशन पिरियड असते ते. हम्म. घोड्याचं वेगळं राहते, असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. हा. म्हणून देशी गाईचं दूध सर्वोत्तम म्हणतात की माणसाप्रमाणे ती 9 महिने 9 दिवस राहतात. बरोबर. माणसाला जे दुधातून प्रोटीन्स मिळायला पाहिजेत, हा. जे आईच्या आपल्या दुधातून मिळतात, बरोबर. तसेच ते गाईच्या दुधातून मिळतात. करेक्ट. त्याच्यामुळे आपण गाईला पण माता मानतो. माता मानतो, करेक्ट. गोमाता. गोमाता. आता भली आता दूध क्रांतीमुळं वेगवेगळ्या जातीच्या गायी आल्यात, भाग वेगळा, हम्म. ठीक आहे. पण लोक आता जनरल आता देशी गायकडे येत आहेत, चांगला आहे. धवल क्रांती म्हणतात त्याला. हा. नाही, धवल क्रांतीतून ते आता संपूर्ण त्याच्यामध्ये धवल सगळं त्याच्यामध्ये एक, संशोधन होऊन नुकसान आता असं पुन्हा झालंय. लोक मी तुम्हाला एक नुकसान सांगतोय. स्थानिक वाहनाकडे यायला लागलेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात इकडे या पश्चिम महाराष्ट्रात खिलार गाय असेल हो. किंवा गीर गाय असतील, अजून कुठल्या सैवाल असेल हरियाणा. आहे का, देशी गाईच्या दुधामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल तयार होत नाही आपल्या शरीरात. अच्छा. आणि आणि एचएफ मध्ये तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं एचएफ चे दुधाने. HF म्हणजे जर्सी, जर्सी विदेशी HF, गाई. विदेशी. H फॉर होस्टेन, होस्टेन. फ्रिजियन, हे Fijian. 2 जात. त्याच्यामध्ये कसं होस्टेन आणि फिजियन मला एक सांगतोय, होस्टेन गाय वेगळी आहे हा, आणि फ्रिजियन गाय वेगळी आहे. वेगळी. म्हणून ठीक आहे. त्याला HF म्हणतात. नाही नाही नाही, हा. एक मिनिट त्याला पॉज करता का? ओके. हा. हा, तुम्ही HF चं सांगत होता. हा. H फॉर आणि F फॉर. एचएफचं लॉंग फॉर्म असं आहे, होस्टेन फ्रिजियन. हा. होस्टेन हे दुसऱ्या देशातली गाय आहे आणि फ्रिजियन हे आणखी वेगळ्या देशात. वेगळ्या देशातली गाय आहे. हा. तर हे कॅनडामध्ये वगैरे किंवा विदेशामध्ये ह्या दोन जर आपल्या भारतामध्ये विचार केला
तर ह्या दोन्ही गायींचं Combination करून. करून ते एचएफ नावाची गाय तयार झालेली आहे. हा, आणि बरं. जर्सी गाय म्हणतो हे दुसऱ्या देशातली गाय आहे. हे आपली म्हणजे एचएफ म्हणजे जर्सी नाही, नाही. एचएफ ही वेगळी, जर्सी हा पण प्रकार वेगळा आहे. वेगळा. ओके, मग जर्सी गाई जी संपूर्ण देशात आता प्रचलित हो. झालेली आहे धवल क्रांतीमुळे, तर बरोबर. जर्सी गाई विषयी एक वाक्यात 2 वाक्यात तर सांगा. जर्सी जर्सी म्हणजे गाय- नेमकं काय? जर्सी ही मला वाटते ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा याच देशातून आलेली गाय आहे ती. हा, ऍक्च्युअली मला माहित नाही कोणत्या देशातून आली, पण आपल्या देशी गाय त्याचं नाही. GI बदलून हा. म्हणजे आपलं हे अच्छा, जे अच्छा. हा. जेनेटिक त्याच्यात बदल करून ओके. गायीच्या ह्याच्यात फक्त ओके. फरक एवढाच आहे हे की केलेलं जर्सी गाय ही आपल्या साधारण देशी गायसारखी दिसते. दिसते आणि दूध जास्त देते. जास्त दिसते. ही उत्पन्न त्यांचं तिचं दूध एचएफ एवढा दूध नाही. अच्छा. जर्सीचं दूध हा जवळजवळ 30 लिटर 40 लिटर पण जास्त आहे. आणि एचएफचं दूध आहे तुम्ही 50 लिटर 60 लिटर 80 लिटर काही काही लोक तर 100 लिटर दूध अच्छा, देतात असं आहे. एका गायचं ओके. एका दिवशी. पण ते जशी क्वांटिटी वाढती तशी क्वालिटी ढासळती. बरोबर आहे. जशी क्वालिटी कमी हम्म. तशी म्हणजे गाईचं दूध आधीच पातळ असतं, त्याच्यामध्ये जर्सीचं आणखी पातळ, हो. त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त, पण म्हशीपेक्षा कमी कमी, पण दूध देण्याची क्षमता वाढलेली असते. हो. अच्छा, आणि एचएफची त्याच्यापेक्षा जास्त असतं तुमचं म्हणणं. मी अच्छा. स्वतः बघितलेलं का यात. आता आपण गोकुळा आणि बकुळाला आता जे गोकुळाला जो सिमेंट भरलं त्याच्यामध्ये नेमकं आता हा, मग आता नेमकं जे गोकुळाला आपण जे सेक्स सॉर्टेड सिमेंट भरलं ते कुठल्या गाईचं होतं, कुठल्या बैलाचं होतं, काय होतं? ते आपण सुरुवातीला डिटेल्स दाखवले ना, बैलाचा फोटो दिलाय, त्याचं नाव वैष्णव. हा, आणि सगळे म्हणजे ते तो प्युअर गीर गायचा बैल आहे का तो? प्युअर गिर. अच्छा, म्हणजे ह्या गीर गाईला त्या आपण गीरचं- चांगल्या प्रतीच्या गीर बळूचं सिमेंट भरलेलं आता आहे. आपली हे पण गाय जी आहे ना ती एक आता आपल्या दुसऱ्या वेताची आहे. हम्म. पहिल्या वेताला एका टायमाला त्यांनी एका दिवसाचं 17 लिटर दूध दिलेले. अच्छा, आपल्याला ज्या ह्यांनी दिलेली आहे गाय हम्म. त्या शेतकऱ्याने आपल्याला सांगितले. बर बर बर, ओके ओके, चला धन्यवाद. आज आपण पाहिलं की हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये या ठिकाणी पांगारे घाटामध्ये सासवडपासून 7 किलोमीटर अंतरावर, पुण्याजवळ 35 किलोमीटर अंतरावर हरेश्वराच्या मंदिराच्या संपूर्ण ह्या व्हॅलीमध्ये, हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये आपण हे जे गोसंगोपन केंद्र सुरू केलेलं आहे, तर त्याचं त्या गायी इथं सांभाळल्यानंतर, इथं धष्टपुष्ट झाल्यानंतर, त्यांच्या तिचे तब्येत सुधारल्यानंतर आज नोव्हेंबर 25 तारीख आहे आणि त्या दिवशी आपण मला वाटतं आज शिखांच्या धर्मगुरूंचा अतिशय पवित्र असा दिवस आहे. म्हणजे हा एक कोइन्सिडन्स आहे, पण आजच्या दिवशी त्यांच्यामध्ये डॉक्टर योगेश आणि लालासाहेब काकडे आमचे बंधू, विश्वनाथ राठोड, मी स्वतः मुकुंद काकडे, आमच्या सर्वांच्या साक्षीने हा सेक्स सॉर्टेड सिमेंट भरण्याचा कार्यक्रम झाला. आणि त्या हे सर्वांना आपल्याला सांगण्याचं कारण असं की आपले जे असंख्य सबस्क्रायबर आहेत आणि असंख्य जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना हे फार्म कल्चर, आपण फार्म लाईफ, जी शेतातलं जे जीवन असतं त्याच्यामधला हा एक अविभाज्य घटक झालेला आहे, भाग झालेला आहे. तो आपण आज या निमित्ताने ही प्रक्रिया आपण समजून सांगितली, जेणेकरून शेतकऱ्यांना आता जर्सी गाईकडून स्थानिक लोकल आपल्या देशी गायींच्याकडे प्रवृत्त करण्याच्यासाठी हा खास आम्ही व्हिडिओ बनवतोय. आणि तो सर्वांनी जरूर पाहावा, लाईक करावा, कमेंट्स करावेत, सबस्क्राईब करावेत आणि त्यानंतर आपल्या असंख्य शेतकरी बांधवांना सुद्धा हा शेअर करावा. तर धन्यवाद. मी मुकुंद काकडे आपली रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.